नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सगळे देसाई कुटुंब आता पिकनिकला टूर्स आणि ट्रॅव्हल्स करून निघालेले असते। खूप मोठ्या टूरवरती आता ट्रॅव्हलमधून जात असताना सगळेजण एकदम खुश असतात। तर आता आशू हा टूरमधून जात असताना ट्रॅव्हलमध्ये डान्स करू लागतो। तर आता लक्ष्मणचा हात हातात धरून आता आशू हा डान्स करत असताना संपदा देखील आता उठून उभा राहते आणि त्यांच्यासोबत डान्स करू लागते। पण मात्र आता उर्मिलाच्या चेहऱ्यावरचा अजून काही राग गेलेला नसतो आणि उर्मिला आता बारीक चेहरा करून तशीच बसलेली असते। सीताईसुद्धा आता खूप खुश असते। त्यानंतर आता पिकनिकवरून गाडी ही एका ठिकाणी येऊन थांबते। तर सगळेजण आता ट्रॅव्हल्समधून खाली उतरतात आणि आता त्यांची गाडी एका पुलाजवळ थांबलेली असते आणि पुलाच्या खाली खूप सारं पाणी असते। सगळेजण आता त्या पाणीकडे बघून खूप खुश होत असतात आणि आता भाऊ आता सीताईला एकदम चिटकून बसलेले असतात आणि सीताईच्या गळ्यात भाऊंनी हात घातलेला असतो। तेवढ्यात आता लगेच आशू, संपदा आणि सगळेजण आता भाऊ शेजारी येतात आणि एकदम मोठा आरडाओरड करतात। तर भाऊ आणि सीताई खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत हसू लागतात आणि सगळेजण आता एन्जॉयमेंट करत असतात। आणि एवढ्यात आता वंदना तिची बॅग वरून खाली काढते आणि बॅगमधील आईस्क्रीम वंदना आता सगळ्यांना देऊ लागते। सगळेजण आता आईस्क्रीम घेण्यासाठी लहान मुलांसारखे वंदनाकडे धाव घेतात आणि प्रेमाने आता सगळेजण आईस्क्रीम खात असतात आणि पुन्हा एका नदीच्या पुलावरती येऊन त्यांची गाडी थांबते। सगळेजण आता नदीच्या पुलावर पाण्याच्या वर आता डान्स करू लागतात। सगळेजण एकदम खुश झालेले असतात आणि त्यानंतर एका पॉईंटवर येऊन त्यांची ट्रॅव्हल थांबते। तर सगळेजण आता उतरतात आणि मस्तपैकी संपदा सेल्फी काढून आम्ही आता या पॉईंटवरती एन्जॉयमेंट करणार असून मस्तपैकी सगळेजण आनंद उपभोगणार आहोत असे संपदा सगळ्यांना सांगते। आणि त्यानंतर आता मोबाईलला सेल्फी स्टिक लावत आता सगळ्यांना संपदा विचारू लागते की काय आहे बाबा, कसं वाटतंय आता सगळ्यांना। तर सगळे म्हणतात की आम्ही अगदी मजेत आणि आनंदात आहोत, आम्हाला अगदी मस्त वाटतंय। आणि तेवढ्यात आता संपदा ही सेल्फी स्टिक वंदना आणि माई आजी समोर करते आणि संपदा म्हणते की या आहेत वंदना काकू आणि माई आजी। सगळेजण आता हाय बाय करतात आणि संपदा आता माई आजीला सगळं काही समजावून सांगू लागते। संपदा म्हणते की माझ्या मोबाईलमध्ये जे ऑनलाईन माझे फ्रेंड्स आहेत ना, त्यांना मी सगळ्यांना समजावून सांगते आपण काय काय मजा करणार, आपण काय काय खाणार, आपण काय काय एन्जॉयमेंट करणार, हे सगळं मी माझ्या फ्रेंडला सांगणार आहे बरं का, असे संपदा आता माई आजीला समजावते। आणि माई आजी आता डोक्यावर पदर घेत संपदाला म्हणते की संपदा तुझ्या मैत्रिणींना पण सांग, आम्ही तर या टूरवरती मजा करून येतोय, पण तुम्हीसुद्धा या हॉटेलला भेट द्या, इथे खूप चांगलं जेवण आहे असे माई आजी सगळ्यांना सांगते। आणि तेवढ्यात आता कीर्ती हसू लागते। तर संपदा म्हणते की काय झालं। तर आता कीर्ती म्हणते बरं झालं संपदा तू यांना ब्लॉग सांगितला, नाही तर यांना वाटलं असतं की खाण्याचा पदार्थ वगैरे आहे की काय। आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात कीर्ती काय झालं एखादा पदार्थ माहीत नसला म्हणून, आणि तुला अशा जगातल्या कितीतरी गोष्टी माहीत नाही आहेत आणि त्या गोष्टी आम्ही तर तुला वेळोवेळी सांगत असतो, तेव्हा यात हसण्याचं काय कारण, असे आता भाऊ कीर्तीला सांगतात। आणि पटकन आता सीताई म्हणते की कसं वागायचं, कसं बोलायचं हे सुद्धा तुला आता समजवायला पाहिजे का। आणि तेवढ्यात आता भाऊंनी कीर्तीला चांगलेच वठणीवर आणलेले असते। तेवढ्यात आता संपदा म्हणते की आजी तुम्ही सांगा ना, तुम्ही या पॉईंटवर किती एक्सायटेड आहात, म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय ते। आणि तेवढ्यात आता माई आजी म्हणते की काय आहे। तर संपदा म्हणते की म्हणजे तुम्हाला या पॉईंटवर किती मज्जा वाटते ते सांगा ना। तर आता सीताई म्हणते की संपदा तू एन्जॉयमेंट करते ना। तर संपदा म्हणते हो हो मी तर खूप एन्जॉयमेंट करते। आणि संपदा म्हणते की ऑफकोर्स काकू मी तर खूप एन्जॉयमेंट करते आणि हा व्हिलॉग ना एकदम बेस्ट व्हिलॉग असणार आहे। आणि तेवढ्यात संपदा म्हणते की 1 मिनिटं आपली सेल्फी राहिली ना, 1 मिनिटं सगळ्यांनी इकडे बघा। आणि पटापट सगळ्यांची आता सेल्फी संपदाने काढलेले असतात। संपदाला खूप मज्जा येत असते। आणि तेवढ्यात आता हॉटेलचे मॅनेजर तिथे येतात आणि म्हणतात की देसाई कुटुंब आणि पाटील कुटुंब यांचे स्क्विरल केज हॉटेलमध्ये स्वागत आहे। आणि ते मॅनेजर म्हणतात की आता आपल्याला पुढे या गाडीतून जायचे। सुहास आणि कीर्ती घाबरतात। सुहास म्हणतो की या गाडीतून पाठीमागे या गाड्या पलटीसुद्धा होतात बरं का, एकदा एक गाडी पलटी झाली होती आणि एका माणसाचं हाड मोडलं होतं। तर आता संपदा म्हणते माई आजी आपल्याला या गाडीतून जायचे। माई आजी म्हणते या गाडीतून नको बाई, या गाड्या पलट्या होत्यात।
आणि ते ऐकून कीर्ती हसू लागते. तर आशू म्हणतो की आजी तुम्ही घाबरू नका. आशू म्हणतो की आजी काहीच होत नाही आणि आपल्याला ना यामध्येच बसून जायचंय. भाऊ म्हणतात हो हो. माई आजी म्हणते की नको नको म्या नाही येणार, उगाच हाडं बिडं मोडली तर काय. शिवा म्हणते आजी काहीच होणार नाही, चल बरं. माई आजी म्हणते की अगं पण ते हॉटेल आहे कुठे शिवा. शिवा म्हणते की हे बघ आजी, असं इथून वर गेलं ना लगेच ते हॉटेल आहे. माई आजी म्हणते की असंही होय. तर कीर्ती म्हणते की त्यांना वाटलं असेल एखादी मोठी बिल्डिंग वगैरे असेल. सुहास म्हणतो की आई मला माहिती आहे तुमचा काय गोंधळ झाला असेल. हॉटेल म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की 3-4 मजल्याची बिल्डिंग असेल, पण तसं काही नाही आहे. आणि लगेच आता मॅनेजर त्यांना त्या गाड्यांकडे घेऊन जातात. सगळेजण आता त्या गाडीमध्ये बसतात आणि तेवढ्यात आता सगळेजण गाडीमध्ये बसता क्षणी कीर्ती एकटीच आता पाठीमागे राहिलेली असते. कीर्ती म्हणते की हे काय, तुम्ही सगळे गाडीमध्ये बसलात आणि मला जागा. लगेच शिवा पाठीमागे बघते आणि कीर्तीला म्हणते की कीर्तीताई तुम्ही मला वाटतं एकट्याच राहिल्यात आणि मला असं वाटतं की तुम्ही एकट्या पायी चालत या पाठीमागून. कीर्तीचा आता मोठा जळफळाट झालेला असतो आणि तर कीर्ती ओरडतच म्हणते की मी नाही एकटी चालत येणार. सुहास तू सुद्धा खाली उतर. गाड्या पुढे जाऊ लागतात. तर पटकन सुहास खाली उतरतो आणि म्हणतो आलो आलो केटू डार्लिंग आलो. आणि शिवा आता त्यांना म्हणते या या आरामात या बरं का. तर आता कीर्ती खूप रागावलेली असते आणि थाय थाय पाय नाचत आता कीर्ती सुहास बरोबर पायी पायी चालू लागते. आणि सगळ्यांची आता हॉटेलमध्ये एंट्री होते. सगळेजण आता टेबलवर बसलेले असतात. पटकन आता वेटर सगळ्यांना ज्यूस घेऊन येतो. भाऊ म्हणतात अरे वा वा. तर सगळेजण आता ज्यूस घेऊ लागतात. हळूच इकडे कीर्ती आता माई आजी शेजारी बसलेली असते आणि कीर्ती म्हणते की आजी तुम्ही ते ज्यूस पिऊ नका बरं का, चांगलं नसतं ते. इकडे सगळेजण ज्यूस पिऊ लागतात. माई आजी म्हणते की अगं वंदे तू ते ज्यूस पिऊ नको, ते चांगलं नसतं. शिवा म्हणते काय झालं आजी. तर आजी म्हणते शिवा अगं तू सुद्धा ते ज्यूस पिऊ नको, ते चांगलं नसतं. सगळेजण आता माई आजीकडे बघू लागतात आणि आता भाऊंना देखील माई आजी म्हणते की तुम्ही सुद्धा पिऊ नका, यामध्ये दारू आहे. कीर्तीने आता माई आजीला त्यामध्ये दारू असल्याचे सांगितलेलं असतं. आणि आता लक्ष्मण भाऊ सगळेजण मोठमोठ्याने हसू लागतात. भाऊ म्हणतात काय आजी, कोणत्या मूर्खाने सांगितलं तुम्हाला यात दारू असते म्हणून. आता माई आजी ही कीर्तीकडे बघते. भाऊ म्हणतात घ्या घ्या, दारू वगैरे काही नसतं त्यामध्ये. आणि तेवढ्यात आता लगेच माई आजीला भाऊ म्हणतात घ्या घ्या आजी. शिवा म्हणते घे. तर माई आजी आता ज्यूस पिऊ लागते. भाऊ म्हणतात कसं वाटतंय आणि कसं लागतंय ज्यूस. तर माई आजी बोट करत म्हणते की एकदम मस्त मस्त आणि एकदम भारी वाटतंय. आणि कीर्ती मात्र तशीच बसून असते. आणि इकडे आता सगळेजण ज्यूस पिऊन झाल्यानंतर आपापल्या जागेवरती रूमकडे जातात. इकडे आता लक्ष्मण हा जेवण करण्यासाठी उर्मिलाला समजावू लागतो. उर्मिला म्हणते की तुमच्या आता आग्रहास्तव मी इथपर्यंत आले ना, पण मी काही जेवायला येणार नाही एकत्र, मला उगीचच आग्रह करू नका. इकडे आता चंदन आणि शिवा देखील माई आजीला जेवायला बोलावतो, पण माई आजी म्हणते की मी जेवायला येणार नाही. चंदन म्हणतो की बघितलं का शिवा. चंदन म्हणतो की आजी आणि इकडे उर्मिला काकू दोघीही खाली जेवायला येण्यासाठी नकार देत आहेत. शिवा म्हणते की का असं करते आजी तू. माई आजी म्हणते की अगं शिवा मला वेड्यात काढतात, मला काहीही सांगतात. एकदा म्हणतात की गाडी पलटी होती, मला काहीच समजत नाही असं बोलतात. आणि त्या सरबतात दारू असते, काही पण सांगतात वेड्यासारखं मला. तेव्हा मी कशाला एकत्र जेवायला येऊ असे माई आजी शिवाला बोलते. माई आजी म्हणते तेव्हा काय मी जेवायला येणार नाही, शिवा तुझा जेवायला. शिवा आता ऐकायला तयार नसते. शिवा म्हणते माई आजी तुला जेवायला यायलाच हवं. शिवा म्हणते कोण काय बोलतंय ना याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, मी तुम्हाला खरं सांगते. तर इकडे आताच लक्ष्मण संपदा दोघेही आता इकडे उर्मिलाला समजावत असतात. उर्मिला म्हणते की हे बघा तुमच्या खात्रीनुसार आणि तुमच्या आग्रहामुळे मी इथे आले, तेव्हा आता मला उगीच जेवायला आग्रह करू नका आणि मला आता कुठलाही वाद नकोय असे उर्मिला आता लक्ष्मणला सांगते. संपदा म्हणते की का आई अगं सगळ्यांचा मूड खाली खराब होईल. तर उर्मिला म्हणते की संपदा हे बघ तुमच्यामुळे मी इथे आले नाही इथपर्यंत, मग मला आता जास्त आग्रह करू नकोस. तेवढ्यात आशू तिथे येतो आणि आशू म्हणतो की येऊ का, आणि काका तुम्ही इथे काय करताय, जा ना खाली जेवायला. उर्मिला म्हणते काही नाही. आशू आता उर्मिलाकडे बघतो. तर लगेचच संपदा म्हणते की काही नाही कसं डब्बू, तूच सांग आता हिला ही खाली जेवायला येत नाहीये. आशू आता उर्मिलाला समजावू लागतो.
आणि इकडे आता माई आजी आणि वंदना सुद्धा आता यायला नकार देतात। शिवा इकडे माई आजीला पुन्हा समजावं लागते आणि म्हणते की तुझ्याशिवाय माई आजी आम्ही मजा तरी केली असती का? काय बोलतेस माई आजी तू? शिवा म्हणते की हे बघ आजी, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, तू एवढी काळजी करू नकोस। हे बघ आशू आहे, संपदा आहे, सगळेजण आहेत, तेव्हा तू काही काळजी करू नकोस, चल बरं जेवायला। आणि एवढे सगळे असताना तू कशाला टेन्शन घेतेस, असे आता शिवा ही आई आजीला समजावते। वंदना म्हणते की हे बघा, खाली उगाच आमच्यामुळे वाद नको आहे। चंदन म्हणतो की कशाला वाद होईल आई, तुम्ही काही काळजी करू नका, मी दिव्याला देखील समजावतो, ती देखील काही बोलणार नाही, चला बरं तुम्ही खाली। आणि लगेच आता शिवा म्हणते की पप्पांनी आपल्याला काय समजावलंय, आपण कुठेही कधीही बाहेर पडलो आणि कुठे जरी असलो ना तरी घाबरायचं नाही म्हणून, तेव्हा कशाला घाबरतेस तू? आणि इकडे आता शिवा म्हणते की ये माई आजी, लवकर खाली ये, आणि आई तू सुद्धा, मी वाट बघते। आणि आता दोघीही तयार झालेले असतात। चंदन आणि शिवा पुन्हा बाहेर जातात। इकडे आशू आता उर्मिलाला सांगतो आणि म्हणतो की काकू हे बघ, भाऊसुद्धा आलेत आणि चल बरं तू असं काही करू नकोस। आशू म्हणतो की हे बघ काकू, जर तू आता जेवायला आली नाही ना, मी जबरदस्ती वरती ताट घेऊन येईल आणि तुला हाताने भरवेन। आणि लगेच आता आशू हा उर्मिलाला धरतो आणि चक्कर मारत म्हणतो की चला चला चला। आणि आता उर्मिलासुद्धा राग जाऊन खुश झालेली असते। आणि लगेच आता आशू म्हणतो चला, तर लक्ष्मण उर्मिला खाली जातात। इकडे आता संपदा ही आशूकडे बघते आणि म्हणते की थँक्स। तर आशू म्हणतो की अगं वेडी, काय बोलतेस तू? इकडे आता सुहास, कीर्ती दोघेही आता जेवायच्या ठिकाणी आलेले असतात आणि कीर्ती आता सुहास आणि तिचा सेल्फी काढू लागते। तेवढ्यात दिव्या पाठीमागून येते आणि म्हणते की काय, माझा फोटो काढता का? आणि लगेच कीर्ती एकही शब्द बोलत नाही, तर दिव्या टेबलवर बसते आणि म्हणते की चला, पोटाला हात लावत म्हणते की चला जेवायला। कीर्ती म्हणते हे बघ, आम्हाला विचारायचं नाही बरं का? तर दिव्या म्हणते की तुम्हाला कोण विचारतंय, मी माझ्या बाळाला विचारते। आणि तेवढ्यात आता माई आजी आणि वंदना तिथे जेवायला येऊन बसतात। दिव्या आता त्यांच्या शेजारी बसलेली असते। सुहास, कीर्ती उठून त्यांच्याकडे बघतात। तेवढ्यात संपदा तिथे येत म्हणते की आई आजी आल्या तुम्ही? माई आजी म्हणते संपदा, तू तर म्हटली होती सगळी माणसे आलेत म्हणून, कुठे? संपदा म्हणते की ॲक्च्युली ती बाहेर वेट करत होते। संपदा म्हणते ते येतीलच, तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवून घ्या आणि ते काय म्हणतात ना ते शतपावली, तोपर्यंत त्याची सुरुवात करा। आणि तेवढ्यात आता कीर्ती ही माई आजीकडे बघते आणि म्हणते की आजी तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? तर आई आजी म्हणते होय। आणि माई आजी म्हणते की तुम्ही शिकवताय आणि आम्ही शिकतोय। तर कीर्ती म्हणते की माई आजी ऐकताय ना? तर आता दुर्लक्ष करत माई आजी संपदा म्हणते की चला आणा त्यांना, म्हणा जेवायला, मला गोळ्या घ्यायच्यात। आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की संपदा त्यांना इंग्लिशमध्ये सांगू नको, त्यांना कळणार नाही, मराठीत सांग। सुहास म्हणतो की मराठी तरी कुठं नीट कळतंय। तेवढ्यात आता सीताई तिथे येते आणि सीताई म्हणते की तुम्हाला कसं सांगायचं ना तेच कळत नाही, अक्कलच नाही आहे कीर्ती तुला। तेवढ्यात आता सीताई म्हणते की आजी इथे फक्त स्वतःचं जेवण स्वतः घेऊन यायचं असतं। माई आजी म्हणते की हा तेवढंच ना, चला मग। आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते नाही नाही, तुम्ही दोघी बसा, मी तुम्हा दोघींना आणते। माई आजी म्हणते की अगं शिवा कशाला, तूच म्हणाली ना मज्जा करायची म्हणून। माई आजी म्हणते की त्यात काय एवढं, मग मज्जा करायची आणि घेऊन या ना, आनंदाने आपण सगळे जाऊयात आणि ताटे घेऊन येऊयात। माई आजी म्हणते मला सुद्धा कळलं पाहिजे कसं जेवण घ्यायचं ते। आणि कीर्तीचा मोठा मुडाप झालेला असतो आणि माई आजीने कीर्तीला आता बरोबर उत्तराला उत्तर दिलेलं असतं। तर आता माई आजी, शिवा सगळेजण आता कीर्तीचा कसा माच उतरवतात आणि पुन्हा आता आशू आणि शिवा उर्मिला, माई आजी, वंदनाला कसे एकत्र आणतात हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।